मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ आपण बैलगाडा शौकीनांसाठी, बैलगाडा प्रेमी जे आहेत त्यांच्यासाठी बनवतो आहे. तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे आहे की अनेक बैलगाडा प्रेमी, बैलगाडा शौकीन जे आहेत ते मैदानात जात असतात आणि मैदानात गेल्यावरती त्यांना कशाचंसुद्धा भान नसतं आहे की आपण कुठं उभा आहे आणि आपण काय करायला पाहिजे. आज म्हणजे झालं असं की आज मी गेलो होतो पेटनाक्याच्या मैदानात आणि पेटनाक्याच्या मैदानात पुढं म्हणजे फाटीच्या पुढं ज्या ठिकाणी नंबरिंग केलेलं असतं त्या ठिकाणी काही मुलं अशी उभी होती की त्यांना आपण कुठं उभा आहे आणि काय करतो आहे काय कळत नव्हतं. म्हणजे त्या बैल बघण्याच्या नादात एवढं मग्न होतात मुलं तिथं फोटो काढण्याच्या किंवा व्हिडिओ करण्याच्या नादात की त्यांना हे सुद्धा कळत नसते की आपण आपल्या पुढं अंगावर गाडी येते आणि आपण त्याचा व्हिडिओ करतो आहे तिथून आपण बाजूला झालं पाहिजे हे देखील त्यांना कळत नसते. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही अवश्य शर्यत बघायला जावा. शर्यत बघत असताना फक्त ज्यांनी मैदान आयोजित केलं आहे त्यांनी सांगितलेलं असतं की स्वतःच्या मर्जीवरती मैदान बघायला या, स्वतःच्या जबाबदारीने मैदान बघायला या. जेणेकरून जर तुम्हाला काय दुखापत झाली तर त्याला जबाबदार मैदानाचे आयोजक असणार नाही आहेत. जो बैल पळवतो आहे, जो बैल आहे तो असणार नाही आहे, जो बैलगाडा मालक आहे तो सुद्धा असणार नाही. तर त्यासाठी आपण काळजी काय घ्यायला पाहिजे तर आपण ज्यावेळी पुढं पाठीत उभा असतो त्यावेळी पुढनं येणारी गाडी बघायला पाहिजे आणि आपण अशा ठिकाणी थांबलं पाहिजे की जिथं गाडी येणार नाही बाबा, जे जेणेकरून आपलं काही नुकसान होणार नाही. कारण की आपल्याला जर गाडी लागली, काय झालं, गाडीचा एखादा पार्ट थटला, बैल थटला, काय झालं, बैल धडकला तर नुकसान जे होणार आहे ते आपलं होणार आहे. तर त्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर झालं होतं असं की पिस्टनची गाडी येत होती समोरून आणि एक मुलगा होता तो व्हिडिओ काढण्यात इतका मग्न होता की त्याला पिस्टनची गाडी समोरून अंगावरती आपल्या ते समजलंसुद्धा नाही. माणसं ओरडल्यावरती तो कसाबसा बाजूला झाला आणि तो बाजूला होत असताना पिस्टननं म्हणजे त्या बैलाला समजलं की बाबा माणूस पुढे आपण बाजूला झालं पाहिजे आणि त्यानं उडी मारली त्यामुळे तो वाचला आहे. तर त्या बैलानं मारलेल्या उडीमुळे तो वाचला आहे, नाही तर त्याचा पाय 100% मोडला असता. तर मित्रांनो मैदानात आल्यावरती नक्की मैदानाचा आनंद घ्या. फक्त स्वतःची काळजी घ्या कारण की आपल्याला कोणीही बघायला येणार नाही आहे. आयोजक ॲम्ब्युलन्समध्ये घालणार आणि तुम्हाला दवाखान्यात पाठवणार, तिथनं पुढचा सगळा खर्च आपला असणार आहे. तर हा व्हिडिओ यासाठी आपण बनवला आहे. तर व्हिडिओ पुढं बघा. या व्हिडिओमध्ये मीच शूटिंग करत होतो आणि या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला बघायला भेटतील की तो मुलगा कसा वाचला या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुंदर अशी गाडी पळते पिस्टन आणि सुंदर पिस्टन आणि सुंदर वाचलं.